नमस्कार. इयत्ता 10वी कुमार भारती. 13वा पाठ कर्ते सुधारक कर्वे. लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे. 1952. प्रसिद्ध कवी आणि लेखक. एप्सिलॉन ये सके ये, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह, राजा शहाजी ही महाकादंबरी, शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या, शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन प्रकाशित. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे ते वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे या कर्ते समाजसुधारक यांच्या संदर्भामध्ये आपण हा पाठ अभ्यासणार आहोत. स्वातंत्र्यसमराच्या ऐन धुमाळीत ज्यांचा जन्म झाला, ज्यांनी स्वातंत्र्य समर पाहिलं, ज्यांनी 15 ऑगस्ट 1947 देशाचे स्वातंत्र्य डोळ्यात देखत पाहिलं, त्याच स्वतंत्र भारतामध्ये स्त्रीला आजही गुलामासारखं वागवलं जातं. तिला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक प्रयत्न करून समाजातील अनेक चालीरीती, परंपरा यांचा स्वतःच्या वर्तनातून बदल घडवून आणण्याचं ज्यांनी त्या काळी धाडस दाखवलं, ज्यांनी संपूर्ण समाज आपल्याविरुद्ध विद्रोह करेल याची जाणीव असतानासुद्धा समाजाला सुधारण्यासाठी, स्त्रीला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले, ज्याने आपल्या वर्तनातून हे दर्शवलं. एवढंच नव्हे तर ज्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था स्थापन करून आज SNDT सारख्या मोठ्या विद्यापीठाची निर्मिती होण्यामध्ये ज्याने मोलाचा हातभार लावला, ज्यांनी या विद्यापीठाची वीट रचली, अशा कर्त्या समाजसुधारकाला वंदनच. त्याचबरोबर या स्थितप्रज्ञाने कधीही लोकनिधीची उधळपट्टी केली नाहीच, उलट स्वतःच्याच पैशातून अनेक समाज सुधारणेची कामे घडवून आणली. कुठे जेवतानासुद्धा फुकट कोणाचं कधीच काही घेतलं नाही, असा हा कर्ता समाजसुधारक. ज्यांच्या देवाऱ्यातील मूर्तीसुद्धा देवतेच्या आहेत, अशा आपल्या भारतीय समाजामध्ये स्त्रीला मात्र दुय्यम स्थान मिळतं, याचं कायम वैषम्य जाणवत असलेले हे महनीय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही, पण आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता कायम समाजासाठी धडपड करण्यात आहे. विशेषत्वाने स्त्रियांच्या अभिमानासाठी, स्त्रियांच्या मानासाठी, सन्मानासाठी, त्यांना देवतुल्य बनवण्यासाठी ज्या महर्षी कर्वेंनी प्रयत्न केले, त्यांना मानाचा मुजरा. स्त्री शिक्षण होत आहे. आज SNDT महिला विद्यापीठ निर्माण झालेले आहे, परंतु स्त्रिया आजही गुलामगिरीचंच जीणं जगत आहेत. हे चित्र जर बदलावयाचं असेल तर आता पुरुषांचं शिक्षणसुद्धा होणं गरजेचं आहे. हाही या पाठातून थोडासा भाग जाणवतो. स्त्रियांनी शिकलं पाहिजे,
आपल्या परंपरांची चौकट सांभाळत त्यांनी संस्कृती सांभाळत शिक्षणाचा उपयोग स्वतःला एका विशिष्ट बंधनातून बाहेर काढण्यासाठी करावा, असंच महर्षी कर्वे यांच्या ऐकून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा महनीय कर्त्या समाजसुधारकास अभिवादन. आणि आज आपण त्यांचा पाठ पाहणार आहोत. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. स्वातंत्र्यसमराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असले, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधारा व्रत पूर्ण होऊ शकेल याची खूणगाठ बांधली गेली. सावकाश शांत सोशिक सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधारा व्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खूणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला घेऊन टाकायला येईल हे कळत होते. तर रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्राने पोत्याचा पित्त्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्वेंनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणाची सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेता ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्वेंनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखे राहिले. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतरण केले. पैचा निधी व मरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशेब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभवच. कर्वे स्वतः मोटर वापरत नसत. मैलोनगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात
अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यकर्तृत्वातूनच लोकांना अंदाज येईल त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते. उलटपक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. महर्षी कर्वे यांमध्ये स्थितप्रज्ञेची लक्षणं होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. भारताचे अर्धांग जे स्त्रिया, त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटेने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्याविभूषित होऊन पुरुषाशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्य करावायची होती. स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य होते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उकळून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षण विरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तिथे आवश्यक होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा स्वतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो, त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसांनी त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानाने 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठाच्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये. यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाहीत तोवर स्त्रियांवरचे अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्याही ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्न, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषाचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेला महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत.
ते हसू फुले.